पप्पा, हा बेटा. 9 ऑगस्टला क्रांती दिन म्हणून का साजरा करतात? ओके. 9 ऑगस्ट 1942 हा जो दिवस आहे ना बेटा, इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा असा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी महात्मा गांधींनी मोठं आंदोलन म्हणजे काँग्रेसने हे जे आंदोलन केलं त्या काळामध्ये, शेवटचं आंदोलन म्हणून याकडे बघितलं जातं आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चले जावचा जो नारा आहे, क्विट इंडिया, हा जो नारा आहे महात्मा गांधींनी याच आंदोलनामध्ये दिला होता. आणि या आंदोलनाची जी रूपरेषा आहे ती 9 जुलैला म्हणजे 1 महिना आधी 9 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान वर्ध्याला सेवाग्राम आश्रमामध्ये ठरवली होती. ही कुंकून इंग्रजांना लागल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. महात्मा गांधींना आगा खान पॅलेसमध्ये पुण्याला ठेवण्यात आलं, तर नेहरू आणि सगळ्या इतर मंडळींना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. असा हा जो दिवस होता ना बेटा, 9 ऑगस्ट 1942चा, ब्रिटिशांना असं वाटलं की या नेत्यांना अटक केल्यामुळं हे आंदोलन होणार नाही. परंतु तुझ्या माहितीसाठी सांगतो की अरुणा असफ अली नावाच्या ज्या कार्यकर्त्या होत्या महिला, त्यांनी या गवालिया टँकवर या मैदानावर तिरंगा फडकवला. आणि हे जे प्रलोभन होतं ना बेटा आंदोलनाचं, हे फक्त मुंबई पुरतं मर्यादित राहिलं नाही, महाराष्ट्र पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर सबंध देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. आणि तुला आश्चर्य वाटेल, 9 लाख लोकांना या आंदोलनामध्ये अटक करण्यात आली. आणि ऑगस्ट हा जो महिना आहे ना बेटा, म्हणून या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक घटना स्वातंत्र्याच्या दृष्टीने त्या काळामध्ये घडल्या. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना असेल सुभाषचंद्र बोस यांची, ही सुद्धा याच वर्षी म्हणजे 1942 मध्येच ही आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि तुला मी आधी सांगितलं होतं की ब्रिटिश त्या काळामध्ये अतिशय ब्रिटिशांचं प्रशासन हे विस्कळीत झालेलं होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जी ब्रिटिशांची मंडळी आहेत ती गुंतलेली होती. आणि याच दिवशी गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा नारा दिला. आणि म्हणून 9 ऑगस्ट 1942 हा जो दिवस आहे, हा दिवस 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. आज ते जे मैदान आहे मुंबईतलं, या मैदानाला आपण आझाद मैदान म्हणून ओळखलो. लक्षात आलं बेटा तुझ्या?